आज खऱ्या अर्थानं स्पर्धा अभिमानाची स्पर्धा ही सन्मानाची आपण पाहतोय श्री जन्नी माता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित JMCC चषक 2024 पर्व क्रमांक 4 आणि या 4थ्या पर्वामध्ये आपण दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करतोय। टॉस जिंकलाय केळघर सोळशी संघाने आणि प्रथमतः या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना शेमडी संघाची ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। इथे मात्र आपण संजय साळुंके आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून क्लास फटका दाखवलाय। तिथे मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जाईल का पंच देखील आमच्यापर्यंत सांगतील। एक धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चालली आहे। एका धावेने श्री गणेशा झालाय आणि इथे मात्र स्वागत केलंय एका धावेने शेमडी संघाने खातं खोललं गेले शेमडी संघाचं एका धावेने या ठिकाणी धावफलकावरती धावा एक या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश पुढचा चेंडू या ठिकाणी प्रथमेश यांचा हाफ ट्रॅकर चेंडू फटका चांगला आहे क्षेत्ररक्षण सजवलंय तिथे मात्र विकेटचं पतन फटका चांगला होता ताकद कमी पाहायला मिळाली टायमिंग प्रॉपर झालं नाही नाखुश आहे संजय बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल पहिला हदरा पहिला गडी बाद या ठिकाणी शेमडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं अर्थानं आज पाहायला तर सुरुवात चांगली झाली होती पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती त्यानंतर हाफ ट्रॅकर चेंडू आणि हाफ ट्रॅकर चेंडूवरती फसवलं गेलं आणि इथे मात्र संजय साळुंके बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील। एक धावेने खातं खोललं गेलं होतं त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन पाहायला मिळतंय त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यांच्याकडे देखील कित्येक वर्षाचा अनुभव आहे गाठीशी अनुभव आहे या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संजय माघारी परतल्यानंतर काल बरोबर आपण पाहिलं तर सकाळी स्पर्धेला सुरुवात झाली आयोजकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं उद्घाटन सोहळ्याचा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निष्पन्न झाला पंच सांगतात की इथे मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती आपण ऍड करतोय दोन धावा धावफलकावरती झाल्यात एक गडी मात्र बाद झालाय त्या ठिकाणी आपण पाहतोय जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वराज्याच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवणारा तो माझा शिवभाऊ होता तो माझा शिवभाऊ होता। इथे मात्र मॅचच्या दिशेने जाणार आहोत अगदी ऑफ स्टॅम्पच्या बाहेरचा चेंडू होता थोडासा फटका हलक्या हाताने खेळलाय तिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते एक धावफलकावरती आपण ऍड करतोय तोपर्यंत धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 3 या आकड्यावरती आजच्या दिवसात आपण पाहतोय गुणलेखक सुनील शिंदे तसेच पंचांच्या भूमिकेत शिवा वैद्य प्रसाद राज्याध्यक्ष प्रेम सर आपल्याला पाहायला मिळतील। फटका चांगला आहे इथे मात्र सुमित होते त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरून फटका मारलाय तोपर्यंत इथे दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र चांगली फलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय शेमडी विरुद्ध केळघर यांच्या दरम्यान मॅच पाहतोय प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोख रुपये 25,001 व आकर्षक चषक श्री जन्नी माता क्रिकेट क्लब कोळघर व श्री जन्नी माता ग्राम विकास मंडळ कोळघर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाभलंय तसेच द्वितीय पारितोषिक संदीप दादा शिंदकर यांच्या माध्यमातून रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक आम्हाला लाभले पंच सांगतायत की इथे देखील हा वाईट चेंडू आहे अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते तसेच तृतीय पारितोषिक 7,001 व 7,001 मान्य श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक 7,001 आम्हाला लाभलंय तसेच आकर्षक चषक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला लाभली आहे रवी दादा
पोपळे तसेच शशीबाबा पोपळे सांबरवाडी युवा उद्योजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी तृतीय आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी शांत क्रिकेट पाहायला मिळते. संजय साळुंके एक आक्रमक फलंदाज, त्याला मात्र डगआउटमध्ये पाठवल्यानंतर थोडासा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शांत क्रिकेट पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्पेल मात्र संपलाय. सॉरी, एक अजूनही चेंडू शिल्लक आहे षटकातला. पहिलं षटक टाकत असताना प्रथमेश मात्र आपल्या षटकामध्ये धावा खर्च करतोय. हॅलो, धावसंख्या झाली आहे 7. फटका चांगला आहे, परंतु इथे काय घडणार? डी स्वरूपात आपल्याला एक धाव मात्र पाहायला मिळेल. झेंड्याच्या त्या साईडून एक फटकाचा हॅलो 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 यूट्यूबला आवाज येतोय ना? हॅलो हॅलो. धावसंख्या झाली 8. एक षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं हातारलं प्रथमेश मालुसरे याने एक विकेट प्राप्त केली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका सजवला होता. नशिबाची साथ लाभली नाहीये अक्षय येना. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर एक षटक संपलं. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमोल मालुसरे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेला जर पाहिलं तर फलंदाज आपण पाहतोय दिनेश. या ठिकाणी पहा, दिनेश अगदी शांत क्रिकेट खेळण्याचा नक्कीच निर्णय घेतला. त्या ठिकाणी एक धाव आपल्या संघासाठी जमा करत असताना दिनेश मात्र पाहायला मिळतोय. एका धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहायला गेलं तर 9 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अमोल मालुसरे यांचा दिनेश साळुंके यांच्यासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राइव्ह फटका आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुमित मालुसरे करतायत. चेंडू मात्र फील्ड केला जातोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक धाव मात्र अंकित केली जाते. एका धावेबरोबर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 10 या आकड्यावरती. हॅलो 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 हॅलो. पुढचा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय अमोल मालुसरे. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर
अक्षय मात्र ज्यांची ओळख आहे शिमडी संघाकडून बकासूर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला होता. इथे मात्र फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होतोय तो मात्र गोलंदाज आपण पाहतोय अमोल. पहिलं षटक हाताळलं प्रशांत प्रथमेश यांनी आणि सेकंड स्पेल हाताळत असताना अमोल मालुसरे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. दिनेश आणि अक्षय याला मात्र इथे मोठे फटके खेळू देत नाहीत, परंतु इथून पुढे घेर चेंज करावा लागेल. थोडीशी फास्ट गाडी पळवायची असेल तर धावांवरती. आता मात्र इथे चेंडू चांगला टाकलाय. पंच सांगतायत की लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. अगदी इथे वाईट इशारा येतोय. पंचांचे हात अगदी समांतर. इथे धाव मिळते अवांतर आणि एक धाव मात्र धावफलकावरती आपण ॲड करूयात. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 12 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच. 24 चेंडू या ठिकाणी खेळायच्या. 24 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. ती मात्र या ठिकाणी शिमडी संघाला. अमोल मालुसरे मात्र चांगली गोलंदाजी करतायत. या ठिकाणी पहिला चेंडू अगदी चांगला. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पहा गॅप सिलेक्शन शोधलंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकेरी धावेचं या ठिकाणी घेतली जाते आणि एकेरी धाव देखील आपण धावफलकावरती ॲड करत असता हळूहळू धावसंख्या पुढे जाते खरी, परंतु इथून पुढे थांबून चालणार नाही आहे. मोठे फटकेबाजी खेळावे लागतील. अक्षय याला जिम्मेदारी घ्यावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीचं क्रिकेट इथे खेळावं लागेल अपेक्षा आहे संघाकडून. गोलंदाज आपण पाहतोय अमोल मालुसरे आपला क्लास दाखवत असताना. इथे मात्र बघा ऑफ स्टंप सोडून चाललाय चेंडू. पंच सांगतायत की हा देखील चेंडू वाईट आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर केळकर 1600 अवांतर धावा खर्च करत असताना आपल्याला खूप साऱ्या पाहायला मिळत आहेत. अमोल आज तो देखील कित्येक वर्ष आपल्या केळघर 1600 संघाकडून खेळताना पाहायला मिळाला. अगदी शांत स्वभावाचं क्रिकेट त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसवलाय. चेंडू मात्र बीट झालाय. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. सोरी पाहिली आणि त्यानंतर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा देखील संपलाय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 16. 8च्या सरासरीने खेळतोय या ठिकाणी शिमडी संघ, परंतु आता जे शेवटचे चेंडू राहिले ते 12 आणि या 12 चेंडूमध्ये एक मोठी फलंदाजी करावी लागेल. हात खोलावे लागतील. गोलंदाजांवरती आक्रमण करावं लागेल. इथे गोलंदाज देखील अगदी चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय केळघर 1600 संघाकडून. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती अजित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय लेग साईडला मारलाय, परंतु तिथे मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली आहे शिमडी संघाची. केळघर संघाची धावसंख्या जर पाहिलं तर धावफलकावरती 17 जाऊन पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय श्री जन्नी माता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित JMCC चषक 2024. फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. चेंडू अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स चाललाय. सीमा रेषे पार. JMCC चषक 2024 मध्ये चौकार 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 4 4 4 4. दिनेश साळुंके फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला देखील थोडासा घायल करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
शिवाजीदादा जाधव हत्रेवाडी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासूनचे एमसीसी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे क्लास दाखवलाय दिनेश याच्या बॅटीमधून. या ठिकाणी फायर झालाय, गोलंदाजाला घायल करतोय. षटकार 6-6-6-6-6. जसे शिवाजी दादांचं आगमन झालं, सॉरी चौकार येतोय, क्षमा असावी, माफी असावी. शिवाजी दादांचं आगमन झालं आणि इथे चौकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळते. पहा, शिवाजी जाधव एक क्रिकेटचे चाहते, हत्रेवाडी गावचे सुपुत्र या ठिकाणी व्यासपीठावरती दोन चौकार लगातारचे या ठिकाणी आपण पाहतोय. दिनेश मात्र आपली या ठिकाणी चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्लास आहे, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. क्रिकेट अगदी अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट कधी बदलेल, कधी काय होईल हे सांगू शकत नाहीये. इथे थोडीशी अवघड परिस्थितीमध्ये टीम होती. टीमला सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय तो मात्र दिनेश. इथे मात्र थोडासा सफल झाले होते, त्यानंतर मात्र एक चांगला फटका खेळला. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होतीये. एका धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या आकड्यावरती. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, पण मित्रांनो, हे जीवन जगत असताना, प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी करत असताना तुमच्यावरती असणारा विश्वास अधिक दृढ असायला हवा. इथे विश्वास दाखवलाय तो मात्र दिनेश साळुंके यांनी. विश्वासाने फलंदाजी करतोय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक असताना या षटकामध्ये धावा आतापर्यंत भरपूर सारे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली या 26 झाल्यात. सॉरी, षटकार त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी 6 धावा ऍड केल्या होत्या, 2 धावा कमी केल्या जातील. 26 धावा झाल्यात धावफलकावरती. नंतर आता मात्र या ठिकाणी पहा, शेंबडी गावचा बकासूर, ज्यांच्या बॅटीमधून अजूनही मोठा फटका आला नाहीये. या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू फसवलाय. चेंडू हवेमध्ये, उंची कमी, लांबी जास्त. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप महागड्या पडू शकतात. पहा, अगदी आपण पाहिलं या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अरुण होते, धावांपर्यंत पोहोचले होते चेंडूपर्यंत, परंतु इथे मात्र फटका चांगला आहे, क्लास आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल, कॅच विन द मॅच. कॅच पकडला जातोय आणि इथे मात्र फलंदाजा देखील खेळ संपला जातोय, संपुष्टात येते. या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय मात्र माघारी परतलाय. नशिबाचे सगळेच फाशे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असायला हवी प्रत्येक खेळाडूकडे, प्रत्येक संघाकडे. त्या जिद्दीने मात्र आज या JMCC चषक 2024 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात आपण मायक्रोफोनवरती कोयनेचा बुलंद आवाज उमेशजी सावंत सर यांचा देखील ऐकू शकाल. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर वॉइस ऑफ महाराष्ट्र ज्यांनी कालच्या दिवसामध्ये समालोचन केलं ते विनोदजी जाधव सर, आमचे गुरुवर्य, त्यांचा देखील काल आपण आवाज ऐकलात. आज खऱ्या अर्थाने ते जावली प्रीमियर लीगमध्ये भूमिपुत्र मैदानावरती कॉमेंट्रीसाठी आहेत. आज कालच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर उमेशजी सावंत सर देखील भूमिपुत्र मैदानावरती जावली प्रीमियर लीगच्या इथे समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय या ठिकाणी मृणय शेवटचं षटक, अंतिम षटक या ठिकाणी मार्गत असताना मृणयने जर विकेट घेतली तर शिवाजीदादा कदम यांच्याकडून 500 विकेट हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं पारितोषिक येते. पहा, आम्ही प्रत्येक ठिकाणी कॉमेंट्रीला असतो किंवा खेळण्यासाठी जातो, त्या ठिकाणी हे
क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे आवड असणारे आमचे हात्रेवाडी गावचे शिवाजी दादा प्रत्येक ठिकाणी असतात आणि प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम देखील ते करत असतात. इथे मात्र मृणाईच्या चेंडूवरती आपण पाहतो एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. धावसंख्या थोडीशी झपाट्याने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती, 30 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. त्यानंतर मात्र संजय साळुंकेला माघारी परतवलं आणि आताच्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अक्षय याला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू सुनील याला काही समजला नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. मृण्मयी याचं कौतुक केलं जाईल. अगदी शांत क्रिकेट आपण पाहतो. एका दिशेला थोडीशी धावा वाढवण्याचा परिश्रम घेत होता तो मात्र दिनेश नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकवरती यावं लागेल कारण की त्यांची बॅट आज बोलली या क्रीडांगणावरती. फटका चांगला आहे, ताकदीचा वापर आहे. वन बाउंस चेंडू चाललाय, टन टना टन जातोय का, पण तो तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. कोणतीही चुकी नाहीये असं वाटलं होतं काही क्षणाला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर आहे का, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावा मात्र धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि या 2 धावेबरोबर संघाचं धावफलक आपण पाहतोय 33 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. पुढचा चेंडू मृण्मयी यांचा हाफ ट्रॅकर चेंडू, ताकद वापरली जाते. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. थ्रो देखील चांगला आहे. तोपर्यंत दोन्ही फलंदाज अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक धावेंसाठी या ठिकाणी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ ही नदीसारखी आहे. आपण एकाच पाण्याला दोनदा स्पर्श करू शकत नाहीये कारण एकदा निघून गेलेला पाण्याचा प्रवाह पुन्हा परत येत नाहीये. वेळेला महत्त्व देऊन खेळाच्या प्रत्येक क्षणाचा मित्रांनो तुम्ही आनंद घ्या. उलटा चेंडू आहे. समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुमित आहे त्या ठिकाणी. थोडीशी मिस अंडरस्टँडिंग झाले परंतु थ्रो देखील चांगला आहे. तोपर्यंत मी म्हणेन कुठेतरी या ठिकाणी दिनेशला माघारी परतवलं जात आहे. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडलंय तर एक धाव मात्र मिळाले आणि विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय 14 संपलं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 36 या अंकावरती. 37 धावांचं टार्गेट उभं केलंय. यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल अंबावडे संघ विरुद्ध मुनावळे संघ. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स अर्थातच टॉस का बॉक्स मध्ये या ज्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या झाली आहे 36. 37 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र केळघर सोळशी संघासमोर शेंबडी संघाने. आणि शेंबडी संघ आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. दोन्ही संघ मुनावळे संघ आणि अंबावडे संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉस करण्यासाठी.
निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आई जाण्या वाजगाला नतमस्तक होते, आई वडील नतमस्तक होतो आणि मी माझ्या समालोचकाला सुरुवात करतो. मी उमेश सावंत, मालदेव, पेठ, रायगड आपल्या या स्पर्धेमध्ये प्रथमतः सर्वांचं शब्द सुंडानं स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 37 धावांचं लक्ष्य आहे केळकर सोळशी टीमसाठी आणि शिवाजी दादा जाधव आत्रेवाडी यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपये. थँक्यू सो मच. आपण पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत जननी माता क्रिकेट क्लब कोळगर व जननी माता ग्राम विकास मंडळ कोरगर मुंबई आयोजित JMCC चषक 2024 पर्व क्रमांक 4 आणि काय आघात केलाय सुमित मालुसरेनं. आल्या पावली ओव्हरपिच बॉल होता आणि त्याला परफेक्ट मॅनेज केलं आणि मिडॉनच्या डोक्याच्या वरनं बॉलला इथे ट्रॅव्हल केलं आणि पहिल्या बॉलवरती आल्या त्या 4 धावा. सुरुवात जबरदस्त केली, आक्रमण केलंय दिनेश सालुंके आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्या बॉलवरती एक जबरदस्त फटका सुमित मालुसरेच्या बॅट मधनं आलाय. त्याच्या साथीने आपण पाहतोय बॅटर मयूर त्याच्या साथीने आहे. अजून एक इथे क्लास दाखवलाय, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे, 3-3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. सुरुवात जबरदस्त केली. लोएस्ट स्कोरचा मॅच आहे. मोठा करायचा असेल सेमडी टीमला तर तशा पद्धतीची बॅटिंग देखील होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धावा झाल्या स्कोरगार्डवरती 0.2चा खेळ समाप्त झालाय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस, आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळलाय, संपर्क चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन ठेवलं गेलं, एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेवरती केले कन्व्हर्ट, 2 धावा इथे पळून काढल्यात. गुड रन इन द बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग सध्या सुमित मालुसरे. आक्रमण झालाय, आक्रमण करतोय. संकल्पना खूप चांगली मांडली आहे कोळगर गावानं, कोळगरच्या सर्व खेळाडूंना. कारण का आज पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा, परंतु दुसऱ्या असोसिएशनचे आहेत. प्रत्येक जण आपण माहीत आहे भावबंद आहेत आणि एकत्रित करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झालंय. मग वाई क्रिकेट असोसिएशनच्या देखील टीम देखील घेतल्यात. आज KSKचे आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा परंतु हा फटका फसला गेलाय. कॅच सोडली गेली आहे. कॅच सुटल्यानंतर महागडं ठरू शकतं. क्षेत्ररक्षक तिथे अमोल साळुंके होते आणि त्यांनी केली ती चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती या मोमेंटला, या क्षणाला अशा पद्धतीच्या तुम्ही चुका करू शकत नाहीये. आणि या चुका जर तुम्ही केल्या, कारण का इनफॉर्म सध्या फलंदाज मी कित्येक वेळा पाहिलंय की सुमित मालुसरे हा चांगली बॅटिंग करतो आणि तेच सध्या इथे सिद्ध करत असताना कॅच सुटली गेली आणि मिळतील त्या 2. थोडासा प्रेशर जरूर पडला असता, सुमित मालुसरे बाद झाला असता, परंतु असं काही घडलं नाहीये. कॅच सुटली आणि धावा झाल्या स्कोरगार्डवरती त्या अगदी 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतोय सध्या सुमित मालुसरे. दिनेश सालुंके पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल भन्नाट वेगाने आहे. डॉट बॉलची होती सांगत्या आणि पहिल्या षटकामधला आपण पाहतोय हा पहिला डॉट बॉल. सुमित मालुसरे 11 धावा स्कोरगार्डवरती. पहिला षटक सध्या चालू आहे. धावसंख्या मी म्हणेन इथे चांगली झाली आहे टीम केळकर सोळची संघाची. इथून पुढे जरी सिंगल डबल घेतला काही हरकत नाहीये, मॅचला तुम्हाला पुढे घेऊन जातं. परंतु विकेटच्या शोधामध्ये आहे ती सेमडी टीम. अजून एक येते भन्नाट वेगानं बॉल रिलीज केलाय. पुन्हा एकदा बॉल चालला इथे डॉट, परंतु विकेटच्या शोधामध्ये आहे ती. तुम्हाला इथून पुढे विकेट घ्यावे लागतील. मॅच मध्ये यायचं आहे, विकेट घ्या. परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. अमोल साळुंके यांनी चुकी केली. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. जीवदान मिळालं इथे सुमित मालुसरेला आणि धावा झाल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर P1चं षटक संपलं गेलं आणि P1चं षटक मी म्हणेन सध्या बॅलन्सिंग क्रिकेट आणि 11 धावा स्कोरगार्डवरती. आणि आज खऱ्या अर्थानं
तानाजी माळुसरे यांची पुण्यतिथी आहे. नक्कीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण काही क्षण आपण टिपणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. सेनापती तानाजी मालुसरे यांना सेनापती तानाजी मालुसरे यांना आपण धरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना अभिवादन आपण करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. संजय साळुंके इथे बॉलिंग ट्रॅक वरती आणि मयूर पाडतोय आपण प्रथमतः स्ट्राईक वरती आणि टीमची धावसंख्या झाली 37 धावा बनवायची आहेत आणि अद्याप धावा झाल्यात त्या एकूण 11 धावा. चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल यष्टी रक्षक अक्षय बाकासुर सध्या आपण पाहतोय विकेट कीपर्स. पहिला बॉल केलाय डॉट. अगदी हलक्या हाताने बॉल टाकला तर बॉल ज्यावेळेस पडला रिलीज झाला त्यावेळेस स्विंग झालाय आणि तदनंतर आलाय तो डॉट बॉल. चांगली सुरुवात केली आहे मागच्या षटकामध्ये अनिल सुरुवात केली होती चौकारानं, परंतु हा मिस्टँड स्ट्रोक आहे की काय, परंतु बॉल जाईल इथे वन बाउन्स. यावेळेस तुम्हाला बॉल वरती यायचं होतं माहिती आहे जर टप्पा पडला, कारण का आपल्या अधिक बॉल जवळ आहे आणि जवळचा बॉल कधी ज्यावेळेस तुम्ही फ्लाइट शॉट खेळता त्यावेळेस तो थांबत नाहीये, तो उचले घेतो. जर हवेचा वर्ण जर बॉल आला तर तो बॉल थांबला जातो. परंतु हे अशा पद्धतीने जे फटके आपण खेळतात त्यावेळेस गोलंदाजाला जावं लागतं, ती झडप मारावी लागते, ती क्षेत्ररक्षकाला झडप मारावी लागते आणि ती झडप मारली नाहीये. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. आता कॅचची संधी झाली आहे. पहिली चूक केली, आता चूक करणार नाहीये. फलंदाज होईल इथे मयूर, तो बाद काही हरकत नाहीये. परंतु चौकार ठोकलाय. मॅच ऑन आहे सध्या मी म्हणेन केळगर 1600 टीम साठी आणि त्याने अद्याप आतापर्यंत चांगला खेळ आणि आज आता टीमचा कॅप्टन टीमचा मुखिया सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बॅटिंग साठी. आणि शिवाजी दादा जाधव याच्या माध्यमातून बघा केळगर 1600 टीम साठी हे प्रेम दाखवलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा मित्रांनो खूप चांगली आहे. स्पर्धा आमच्याच निवृत्ती शिंदे आमचे मित्र सुरेश शिंदे, आमचे मित्र पाडी शिंदे, आमचे मित्र सचिन शिंदे आणि आमचे मित्र प्रदीप शिंदे आणि सर्वांच्या माध्यमातून या मित्र परवर्णी जे आम्हाला नक्कीच हाक मारे त्यांनी आमच्या माध्यमातून त्यांना साथ मिळते आहे आजच्या दिवसभरात. आपण काल पाहिलं तर विनोदजी जाधव सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आज ते सध्या जावळी प्रीमियर लीग मध्ये आहेत. खरोखर कौतुक करेन मी देखील निवृत्ती शिंदे यांचं आणि आज ते देखील आज खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो पाहत असतो आणि त्यांना देखील भरभरून शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रथमेश मालुसरे आपण पाहतोय फटका सजवला गेलाय, थोडासा टर्न झालाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पंबल झाली आहेत. मिळतील त्या मात्र 2 धावा, 2 द्यायची सहायता. टीमची धावसंख्या होती अद्याप त्या 17 धावा बनवायच्या आहेत. एकूण 37, अजूनही 20 धावांची आवश्यकता. चांगला खेळ रंगला गेलाय, झुंज दिली जाईल. 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला 2 आपण दिग्गज सध्या इन फॉर्म बॅटिंग फलंदाज. आडव्या बॅटनं संपर्क चांगला, एक सिंगल मिळेल या बॉलवरती. एक सिंगल के अलावा कुछ नाही. फुल टॉस होता आणि मेजवानी बॉल होता. मेजवानी बॉल असेल तुम्ही कोणत्याही दिशेला कशाही पद्धतीनं तो बॉल फिरवू शकता, परंतु हे 380चं मैदान आहे, इथे तुम्हाला समोर बॅटिंग करावी लागते. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, चांगली गोलंदाजी परंतु गॅप मध्ये ढकललाय, थोडेसे वाईड डिश आहेत. बॉल इथे फिरला गेलाय. गचाड कामगिरी मी म्हणेन. क्षेत्ररक्षक पंबल होत आहेत, बॉल सुटले जात आहेत, धावा येत आहेत. इथे 2 धावेची मदत होतीये, षटकाची होतीये समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या स्कोरगार्ड वरती. 20 येणारे बॉल 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 17 धावांची. याच्यानंतर मॅच एक बिगबीट मुणावळे बनाम अंबावडे या 2 संघ आमने सामने असणार आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, एकत्र ही स्पर्धा खूप चांगली आणि शिवाजी दादा जाधव यांच्या माध्यमातून रोख रक्कम हॅट्रिक साठी 500 रुपये प्रथमेश साठी आहे ते पारितोषिक पाहायचं आहे. खूप इथं पारितोषिक सकाळच्या 17 पासून जसे शिवाजी दादा जाधव आलेत आणि
बक्षिसांची खैरात आपण पाहतो आणि कोळघर वरती असलेलं प्रेम ते दाखवतात या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय दीपक साळुंके, फिरकीचा जादूगर दीपक साळुंके, जो फिंगर रोल चांगले फिरवले जातात दीपक साळुंकेच्या माध्यमातून. देवाची शेंबडी आपण पाहतोय आम्ही खऱ्या अर्थानं जे आम्ही लॉन्च चालू पहिलं साताऱ्यामध्ये ज्यावेळेस गेलो ते प्रथमतः गाव म्हणजे देवाचं शेंबडी आणि त्या गावातून खूप प्रेम मिळालंय मला. कित्येक वेळा त्या टीम मधनं खेळलोय, रडती झडती या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु आडव्या बॅटनं ही कॅचची संधी आहे. ही विकेट खूप महत्वाची होती. जाळं रचलं, जाणं विणलं, मासा गळाला अडकला आणि प्रथमेश मालुसरे ऍज अ कॅप्टन तो झालाय आता बाद आणि आता एकच काटा राहिलाय मैदानामध्ये, तो म्हणजे सुमित मालुसरे आता अनिल काटा आहे अनिल, आणि या काट्याला जर तुम्ही काढलात तर मॅच टर्न होऊ शकते. परंतु हे काटा धावा झाले त्या 20 धावा स्कोरगार्ड वरती आणि केळकर 16 टीम साठी हे गुलाबाचं फूल आहे. त्याचबरोबर आमच्या कोळघर गावचे कृष्णाजी शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम, मस्ट वेलकम. सवया पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. बॉलर मी पहिलंच म्हटलं दीपक साळुंके, फिरकीचा जादूगर. फिंगर रोल फिरवले गेले, कट केली आहे, कॅच होतीये किंवा मॅच होतीये सांगू शकत नाहीये. डिक्लर झोन मध्ये बॉल चालला, एक सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगल मिळाले या बॉलवरती. रफ अँड टफ मॅच, त्याच्यामध्ये तीळ शंका नाहीये. पहिलंच निवृत्ती शिंदेनी सांगितलं की दोन्ही टीम आपण फॉर्म मध्ये आहेत आणि KSK प्रतिष्ठान मधली नंबर 1 रँकिंगची टीम आपण बाजू आहे सध्या केळकर 16 आणि सध्या इकडून देखील सेमडी टीम या पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा ही देखील रँकिंग 1 नंबरची टीम आहे. क्लास दाखवला इथे. कॅचची संधी क्षेत्ररक्षण केले, मी म्हणेन सध्या चूक कॅच वरती यायचं होतं, कारण का 2 धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, धावा रोखायचे आहेत कॅच वरती. फिल्डिंग चांगली करा आणि अनिल फिल्डिंग चांगली झाली तर गोलंदाजाला ती एक ऊर्जा मिळते आणि त्या कॉन्फिडन्सने तो बॉलिंग करत असतो आणि तशा पद्धतीनं बस सध्या चांगला खेळ दरम्यान दोन्ही टीमनी दाखवला. सामना अद्याप तरी हा बॅलन्स आहे आणि बॅलन्सिंग ॲज अ क्रिकेट. ओ टपली सिस्टमचा वापर, ऑन द कार्पेट, लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, एक सिंगल मिळेल, तू मय यस नो वेट, या सर्व काही गोष्टी झाल्या आणि तिथून मात्र धाव घेण्यास नकार दिलाय. सुमित मालुसरे आपण पाहतोय हा तर टीम साठी काट आहे आणि या काट्याला जर तुम्ही बाहेर काढला, त्या काटा काढला त्याचा, तर ही मॅच बनू शकते सेमडी टीम साठी. परंतु हेच मी म्हटलं की हा काटा हे कोळघर 16 टीम साठी हे गुलाबाचं फूल आहे आणि हे जर फुललं तर महागडं होऊ शकतं. परंतु ही कॅच महत्वाची. दीपक साळुंके कॅच वरती नजर ठेवली, बॉल वरती नजर ठेवली, येऊन दिला, फुलाचा पसारा केला आणि तो कॅच कंप्लीट केलाय. लाजवाब आता कामगिरी, कधी इकडे कधी तिकडे मॅच आपण पाहतोय. अनिल बॅलन्स सध्या दोन्ही टीमच्या बाजूने. जबरदस्त मॅच, जबरदस्त फाईट. धावा झाल्या स्कोरगार्ड वरती त्या 24 धावा. अजूनही 13 धावेंची आवश्यकता आहे. मी पहिलं म्हटलं की फिरकीचा जादूगर आहे, फिंगर रोल फिरवले जातात आणि तेच काम सध्या आपण पाहतो या मॅच मध्ये. पूर्णपणे दबाव आता मध्ये आहे केळकर 16 टीम. अनिल बॅटिंग साठी गेली, स्पर्धा झाली आहे, धावा झाल्या स्कोरगार्ड वरती त्या एकूण 24 धावा. लाजवाब षटक हाताळलं या गोलंदाजानं. शेवटच्या बॉल वरती पाहू शकाल सिंगल मिळेल, एक सिंगलच्या मदतीने धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. ते तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजानं सिद्धता करून दिली. मी पहिलंच म्हटलंय हा गोलंदाज फिरकीचा जादूगर, हा गोलंदाज फिंगर रोल फिरवले गेले आणि राऊंड द विकेटने प्रत्येक बॉल टाकला गेला आणि फलंदाजांना थोडंसं थांबवलं गेलं. त्याच्यामध्ये सुमित मालुसरे आणि मयूर यांना बाद करण्यामध्ये यश आलं. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे
जबरदस्त मॅच, पहिलीच मॅच सेमडीपणा विपक्ष बेस्ट टू बेस्ट आपण पाहिलं. निवृत्तीजी शिंदे नक्कीच थोडं दोन्ही टीम आपण जी संकल्पना मांडलीत खरोखर मला खूप चांगली संकल्पना आवडली, परंतु बेस्ट टू बेस्ट मॅच आपण बघतोय. असं वाटलं की कुठेतरी खडतर प्रवास होईल सेमडी टीमचा, परंतु त्याच्याने देखील त्यांनी सावरलं गेलं. या ठिकाणी शेंडी संघ देखील आपण पाहतो पश्चिम झाले क्रिकेट असोसिएशनमध्ये अव्वल जातो आणि रँकिंग मध्ये जर पाहिलं तर एक नंबरला आहे आणि तसंच खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन्ही टीमकडून देखील पाहायला मिळतो. एका दिशेला आपण पाहतोय गोलंदाज डाव जडवताना तर दुसऱ्या दिशेला फलंदाज कुठेतरी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. उमेशजी सावंत थँक्यू. बरोबर आहे, कारण का दोन्ही संघ आपण पाहतोय खूप चांगले खेळत आहेत आणि खास करून मी पहिलंच म्हटलं होतं कालच की ही मॅच तितकी महत्वाची होणार आहे आणि मॅच रफ अँड टफ होणार आहे. हो एक्सलँट गुड डिलिव्हरी या अमोलनं कॅच सोडला होता आणि तो अमोल सध्या बॉलिंग करतोय आणि धाव एक संख्या इथे वाढेल लेग बाईकच्या माध्यमातून आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावा आपण पाहतोय. त्या धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. रफ अँड टफ अँड क्वालिटी मॅच दोन्ही संघ आपण पाहतोय जबरदस्त फाईट करतायत सध्या या मॅच मध्ये आणि धावांची आता आवश्यकता आहे ती 5 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. अमोलची विकेट. अमोल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती चांगला हट्टाकट्टा पट्ट्या देखील आहे तो. ब्लॉक ऑनचा बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट डिस्काउंट. फलंदाज इथे बाद झालाय. वाट बॉलिंग सेमडी टीम सध्या आपण पाहतो एका बाजूला केळगर सोळशी टीम डायरेक्ट गोळी बार केलाय अटॅक केला. ब्लॉक ऑनचा बॉल होता आणि थोडस अवघड गेलं जड गेलं फलंदाजांना आणि जबरदस्त फाईट सेमडी बनाम केळगर सोळशी टीम. कोण जिंकणार? पश्चिम जावले की KSK प्रतिष्ठान? हा देखील एक प्रश्न आहे आणि हा देखील एक प्रश्न आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं दोन असोसिएशन एकत्र करण्याचं काम मी म्हणेन आज दोन असोसिएशन नाही तर प्रत्येक असोसिएशनच्या टीमला या आमच्या कोळगरच्या पूर्ण जे खेळाडू आहेत जे खेळ करतात त्यांनी खूप सहकार्य केले. बोलवलं इथे परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा ही लेन थोडंसं पारड जड होत असताना आणि लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल. एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान. जबरदस्त बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. देवाची सेमडी आपण पाहतोय. देवांचा आई जननी मातेचा आशीर्वाद तिच्या आशीर्वादानं सध्या खेळ रंगला गेलाय. नक्कीच सेमडी टीम जर हा मॅच कंप्लीट केला तर नक्कीच एक मी विश्लेषण करीन आणि परंतु आपण केळगर सोळशी टीम पाहतोय सध्या दबाव दहशत आपण पाहतोय समोर चांगला खेळ करत असताना सुमित मालुसरे बाद झाला तो काटा बाजूला काढला आणि आता सध्या अडचणीमध्ये आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. चांगला आहे बॉल चालला इथे दंदन करत फाईन लेग रिजन मध्ये डीप मध्ये परंतु एक सिंगल मिळेल बॉल वरती. जबरदस्त मॅच होती. 2 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता बनवायच्या होत्या. 37 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या एकूण 20 धावा शिंदे आणि आता 2 बॉल 9 मध्ये जबरदस्त आपण पाहिली तर क्वालिटी मॅच. मी कालच तुम्हाला म्हटलं होतं या मॅचला मी हजेरी लावणार आहे कारण का ती मॅच देखील तशीच होणार आहे आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं. आपण एक मॅच पाहिली 206 धावांची गरज असताना वाळंजवाडी संघ देखील या क्रीडांगणावरती जिंकला होता. या देखील मॅच मध्ये असे काही घडेल का? या ठिकाणी शॉट चेंडू आहे परंतु इथे मात्र आपण पाहतोय अगदी ग्राउंड शॉट खेळ एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे या ठिकाणी उमेश सर. तो बॉल आता जो हा बॉल फटका जरूर खेळला इथे मिड विकेट मध्ये. हा फटका खूप महत्वाचा होता. त्याच्यावरची ताकद तुम्हाला लावायची होती त्याच्यावरती नजर ठेवली होती परंतु मॅच मी म्हणेन आता पूर्णपणे हा मॅच आता सेमडी टीम कडे आलाय. एखादा नो बॉल एखाद 2 वाईट गेले त्याच्यामध्ये डिक्लेअर आल्या तर ही मॅच बनू शकते त्यांच्यासाठी. अमोलनी चांगली गोलंदाजी केली. शेवटचे 2 षटक आपण पाहिले तर चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. इथे मॅच जिंकलाय अर्थातच देवाची सेमडी टीमनं. मी नक्कीच एक चांगला उल्लेख करीन ज्यावेळेस मी आमचे पांडुरंग साळुंके जेव्हा मी एक आमच्या गोष्टी होत असतात चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करा परंतु त्यांनी सांगितलं होतं निवृत्ती शिंदे आम्हाला सांगितलं होतं बाईटमध्ये की आम्ही जे कॅश प्राइज जिंकतो ते आमच्या